तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा दानगे आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मुलाच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता 15 ऑगस्टचा. तर मला जायचं होतं शाळेमध्ये, म्हणून सकाळी सकाळी इथे ना झटपट असे पोहे बनवायला घेतले, म्हणजे थोडंफार खाऊन गेलं की आपण निवांत राहतो. आता कार्यक्रम तर सकाळी लवकर सुरू होणार होता आणि घरी यायला 11 साडे 11 वाजणार होते, म्हणून झटपट इथं पोहे बनवून सगळ्यांनी थोडे थोडे खाऊन घेतले. आता ह्या कार्यक्रमामध्ये ना माझ्या मुलाने डान्समध्ये सहभाग घेतलेला होता. आता माझ्या मुलाचं तर पहिलंच वर्ष होतं इथे शाळेमध्ये. मी त्याचा डान्स बघण्यासाठी एवढी एक्साईट होते ना की तो कसा करतो कसा नाही, पण त्याने एवढा छान असा डान्स केला, खूप छान वाटलं बघून. जेव्हा मी त्याला बघत होते ना डान्स करताना, तेव्हा मला ना लहानपणीची आठवण आली. आमचं पण असंच असायचं की शाळेमध्ये कार्यक्रम असला ना एवढा आनंद व्हायचा ना, आणि ते दिवसच खूप वेगळी होती. आता मुलाच्या शाळेचा कार्यक्रमावरून आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. आता हे जे हॉस्पिटल आहे ना ते टी पॉईंटच्या समोर, म्हणजे फुलंब्रीचा जो रस्ता जातो ना त्या रस्त्याला होतं, आणि तिकडचा व्ह्यू एवढा सुंदर होता ना, मी तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आहे ना, पाऊस पडल्यावर एकदम असं हिरवगार आणि खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं ना इथंच थांबून घ्यावं, निघूच नाही इथून. आता रस्त्याने जाताना ना आम्हाला एका ठिकाणी एक काका दिसले जे मका विकत होते, आणि आता रस्त्याने काही खायला दिसलं आणि आम्ही थांबणार नाही असं होऊ शकत नाही, कारण शहरामध्ये ना हे अनुभवायला भेटत नाही. ते काका आहे ना मस्त भट्टीमध्ये असे मका भाजत होते, गॅसवर एवढी चव नाही लागत, त्यामुळे आम्ही थांबलो तिथे, मका वगैरे खाल्ली आणि परत आमच्या दिशेने निघालो. आता सकाळी तर आम्ही 11 साडे 11ला घरून निघालो होतो, म्हणजे शाळेतून निघालो होतो हॉस्पिटलसाठी. तरी येताना आम्हाला 5:30 वाजले, कारण वेटिंगवरती थांबावं लागलं. आता हे जे हॉस्पिटल होतं जिथे आम्ही गेलो होतो, म्हणजे माझ्या मिस्टरांचे ना पाठ दुखते, त्यासाठी आम्ही गेलो होतो. यूट्यूबला आम्ही त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले होते, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. आता बघू आपण फरक वगैरे पडतो की नाही, म्हणजे दिसतं तसं आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. त्यानंतर आम्ही आलो होतो घरी आल्याच्यानंतर किराणा भरायचा राहिला होता, म्हणून आम्ही घरी आल्याच्यानंतर परत किराणा भरायला गेलो. झाली 7-8 दिवस आम्हाला किराणा भरायला जायचं होतं, पण वेळच भेटत नव्हता. आज थोडासा वेळ होता, तर यांना म्हटलं चला आपण एकदा किराणा घेऊन येऊ. त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो, थोडासा किराणा वगैरे घेतला आणि घरी आलो. आता घरी आल्याच्यानंतर आपल्या बायकांना एक सवय असते की सामान परत एकदा चेक करून बघायचं. तुम्ही पण असंच करता का हा आरोप फक्त मलाच आहे? त्यानंतर मी इथे लागले होते संध्याकाळच्या तयारीला. आता दिवसभर तर थोडं हेवी खाण्यात आलं, म्हणून खिचडीचाच बेत होता. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.